परभणी पंचायत समितीवर वेगवेगळ्या गावचे काही ग्रामस्थ नागरिक आलेत। घरकुल संदर्भातल्या त्यांच्या तक्रारी आहेत। घरकुल घोटाळा झाला असा पद्धतीचा आरोप आहे। आपल्यासोबत तरोडा येथील नागरिक आहेत। काय नाव आहे तुमचं? माझं नाव सुरेखा रामभाऊ बादाड। सुरेखा रामा बादाड। त्यासाठी आले होते तुम्ही इथं? काय मागणी केली? घरकुलासाठीच आलते ना मी। तुम्ही कधी घर घेतलंय? जागा कधी विकत घेतली? जागा 5 वर्ष झाले घेतली या। मग घरकुल काय मला येईन झाले, त्या बाईनं उचलले वाटते तारामती बोंद्रे पैसे। जागा मी घेतली होती 5 वर्ष। बोंद्रेकडून घर घेतलंय? हा, जागा घेतली। हो। आणि आता तुमच्या जागेवर कोणी पैसे उचलले? घरकुलाचे पैसे तिनंच उचलले ना, जिची जागा होती तिनंच काय उचलले। नाव त्यांचं? तारामती बोंद्रे। आणि कधी आता पैसे उचलले ना? हो, आताच उचलले। अनेक शेतकरी आपल्या सोबत आहे। यांचा प्रश्न असा आहे की जागा यांनी विकत घेतली आणि त्यानंतर त्रयस्थ ज्यांची जागा मूळ होती त्यांनी घरकुलाच्या नावावर पैसे उचलले असा आरोप आहेत। काही अजून ग्रामस्थ आहेत। तुम्ही कशासाठी आला होता दादा? आमचं घर बांधून 6 महिने झाले। त्याच्या अगोदर पहिला 15चा हप्ता पडला, दुसरा 70चा पडला, तिसरा हप्ता नाही की पुन्हा ते रोजगार हमीचे पैसे नाहीत। आणि ज्या लोकांना घरं नाही बांधले त्याचे रोजगार हमीचे पैसे निघाले, त्याचे तिसरा हप्ता पडला, चौथ्या हप्त्याच्या मागे लागले ते। कुठल्या गावचे आहे तुम्ही? काय नाव तुमचं? समसापूर। नाव काय तुमचं? दगडोबा नानासाहेब चोपडे। तुमचं कधी मंजूर झालं होतं घरकुल आणि किती पैसे आले? आमचं गेल्या वर्षी ह्या दिवसातच झालं म्हणजे मार्चच्या नंतर। आता किती थकलेत तुमचे हप्ते? साधारण हप्ते किती थकलेत तुमचे? किती थकले? हप्ते 2 पडलेत, 2 रोखलेत। आणि किती शेतकरी आहेत? तुम्ही कुठल्या गावचे आहेत आणि तुमचा काय प्रश्न आहे? माझा 15चा हप्ता पडलाय, 70चा हप्ताच पडून झालाय। कधीपासून तुम्ही प्रयत्न करता? बरेच वेळ झाले। माझ्यासोबतचे सगळे जे नाही का हप्ते पडले, माझा हप्ताच पडला नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन करण्यात आलं तासभर। आपल्यासोबत किशोर ढगे आहेत, मराठवाड्याचे ते अध्यक्ष आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे। काय प्रश्न आहे? काय घोटाळा आहे? सगळा प्रकार असा आहे की जो पैसे देईल त्यानं घर बांधू का न बांधू 15-15 हजार रुपये गाव लेवलला पैसे गोळा करत आहेत। ज्या दलाला मार्फत ज्यानं पैसे दिले त्यानं घर बांधो का न बांधो त्याला मात्र पैसे पडायला लागलेले आहेत। आणि ज्यानं घर बांधले बिचाऱ्यानं रोजानं जातंय घर पाडून स्वतःचं घर बांधलंय व्याजानं पैसे घेऊन, त्याचे मात्र पैसे पडणार, कारण त्याला 15,000 20,000 द्यायला त्याच्याकडे पैसे नाहीत। असे सगळे लोक ज्यावेळेस संघटनेकडे आले होते, आम्ही येऊन बीडीओ साहेबांना भेटलो, त्यांना ते सगळे कागदपत्र हे ते दाखवले। त्यातले काही तरोड्यामध्ये तर एक असं घर आहे की त्यांनी 5 वर्षाखाली ती जागा विकत घेतली आणि जागा विकत घेतली बादाड यांनी। बादाड परेशान आहे, त्यांच्या घरामध्ये पाणी चाललंय की मला घरकुल द्या। घरकुलामध्ये त्यांचं नाव नाही। आणि जे दुसरे होते सुरेखाबाई म्हणून, बोंद्रे म्हणून, तर त्यांनी आता 25-26 मध्ये त्यांना 1,15,000 रुपये त्यांनी उचलले घरकुलापोटी। म्हणजे जे लोक सत्यवान आहेत ते मात्र वन फिरायलेत। आणि ज्यांनी घरं बांधलेच नाहीत, ज्यांची ऑलरेडी 2-2 मजली घरं आहेत, गावामध्ये चांगला प्रस्थापित कुटुंब आहे, त्यांना मात्र काही न करता त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। आज आम्ही जवळपास 3 तास इथं बीडीओच्या कॅबिन मध्ये ठिय्या आंदोलन केलेले आहे। आणि बीडीओनी आम्हाला शब्द दिलाय की 15 मार्च पर्यंत या सगळ्यांचे पैसे आम्ही खात्यावर टाकू। 15 मार्च नंतर जर पैसे खात्यावर पडले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना बीडीओची खुर्ची आम्ही इथून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही एक गंभीर आरोप केलात की 15-15 हजार रुपये दिल्याशिवाय घरकुलचे पैसे पडत नाही। कोण पैसे घेतात नेमकं? हे इंजिनियर लोकांनी, गावच्या काही पुढाऱ्यांनी, यांनी सगळ्यांनी मिळून असं गावामध्ये दलाल सुरू केलेले आहेत। ते दलाल घरोघर फिरतायत आणि 15-15 हजार रुपये गोळा करत आहेत। ते शौचालयाचे पैसे टाकायला बी 15,000 रुपये घेत आहेत आणि घरकुलासाठी 15,000 रुपये घेत आहेत। तुम्ही जर इथून परभणीपासून कुठेही गेलात आणि बघितलं घरकुलाची यादी घेऊन, ज्यांच्या खात्यावर पैसे पडलेत त्यांचे घर जाऊन बघा, त्यांचे घर 8-8, 9-9 वर्ष झालं बांधलेले आहेत। केवळ त्यांनी पैसे देऊन ते पैसे घरकुलाचा लाभ घेतलेला आहे। ते काही पुरावा आहे? कोणी ऑनलाईन वगैरे पैसे दिले असं काही ट्रान्झॅक्शन आहे का? आरोप करतात हे बघू, हे आता पुरावा 15-15 हजार रुपये 15,000 रुपये जे आहेत ते काही पुरावे नाहीत। मात्र गाव लेवलला असं परभणी जिल्ह्यामध्ये कोणतं बी गाव घ्या तुम्ही, कोणताही तालुका घ्या, ते गाव लेवलचे दलाल फिरत आहेत आणि गावातलेच लोक आहेत ते 15-15 हजार रुपये गोळा करतायत आणि आम्ही तुम्हाला घरकुल देऊ असं म्हणताय। दलालाकडून कोणाला पैसे जातात?
नेमकं पैसे कोण घेते? दलालाकडून अधिकाऱ्यांनाही पैसे जातात. त्याचा शेवटचा थेंब मला वाटतं थेट नागपूरच्या रोजगार हमी योजनेच्या कार्यालयामध्ये जातो. कारण तिकडूनही इकडून जरी ज्यांनी घर बांधलेत रोजंदारीवर काम करून त्यांना सुद्धा नाव जरी पाठवलेलं असलं तरी त्यांचे पैसे पडत नाहीत. कारण माझ्यासोबत काही लोक आहेत, त्यांचे जानेवारीमध्ये पैसे त्यांनी टाकलेले आहेत, परंतु आजपर्यंत बँकेमध्ये एकही रुपया आलेला नाही. आता आम्ही बघितलं की 70,000ची एंट्री तर आहे इथून, की पेड झालेत, पैसे मात्र खात्यावर आले नाहीत. यांना सांगण्यात आले की आधार ज्या ज्या खात्याला आहेत तिथं जाऊन बघा, परंतु सगळ्याच खात्यात बँकेत फिरून आले ते. बरोबर आहे, एकही खात्यामध्ये रुपया आलेला नाही. आणि हे आहे बघा, हे पुरावा आहे की ह्या माणसानं, ह्या बाईनं दरोड्यामध्ये हे केलेलं आहे, पैसे उचललेत. कधी? यांचं पेमेंट झालेलं आहे 11/3/25 15,000 रुपये, त्यानंतर 30/5/25 70,000 रुपये आणि 25/8/25 30,000 रुपये, म्हणजे 1,15,000 रुपये या खात्यावर पैसे पडलेत. या खात्यावर राहणारा माणसाचं फक्त घरकुलामध्ये यादीमध्ये पूर्वी नाव आलेलं होतं, परंतु ही जागा विकून 5 वर्ष झालेत. हे पेडगावला राहतात आणि त्या महिला तिथं राहतात, त्यांच्या घरात पाणी साचायले, त्यांना मात्र घरकुल नाही, पण त्यांच्या जागेवर दुसऱ्यानंच पैसे उचलून फरार झालेले आहे. हे सगळे अधिकाऱ्याचे लागे बांधे असल्याशिवाय हे पैसे उचलल्या जाऊ शकत नाही. तेवढंच जागा एकाच्या नावावर आहे आणि घरकुल त्रयस्थाला उचलले, अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे. अनेक शेतकरी जे आहेत ते जे अनेक लाभार्थी जे आहेत ते इकडे आले होते आणि त्यांनी अधिकाऱ्याकडे जाऊन पैसे मिळत नाहीत या संदर्भातल्या तक्रारी केल्यात. 15 तारखेपर्यंत वेळ दिला, जर नाही झालं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक होऊन आंदोलन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.